आणि आता पाहूया अयोध्येत कशा प्रकारे तयारी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातील मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निमंत्रण नाही। प्रचंड गर्दीमुळे प्रोटोकॉल पाळणं शक्य होणार नसल्याने निर्णय। यजमानपद म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच निमंत्रण दिलं जाणार। तेलंगणातून चांदीची वीट घेऊन सायकलने 7 युवक निघाले अयोध्येला। दररोज 80 किलोमीटरचं अंतर कापत 2 जानेवारीला पोहोचणार अयोध्येत। तरुण भाग्यनगरच्या डबेलपुराचे हे रहिवासी। रामलल्लांच्या नैवेद्यासाठी छत्तीसगडच्या ननिहालमधून येणार तांदूळ। नैवेद्यासाठी तब्बल 3000 क्विंटल तांदूळ येणार। अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक आणि उद्घाटनासाठी या 25,000 कुंडांमध्ये हवन करण्यात येणार आहे। 25,000 हवन कुंडांची तयारी पूर्ण झाली आहे। राम मंदिरासाठी तामिळनाडूतून अयोध्येला 1200 किलो वजनाच्या एकूण 42 घंटा पाठवणार। अयोध्या विमानतळाचं 30 डिसेंबर रोजी होणार उद्घाटन। तर भारतीय हवाई दलाचे पहिलं विमान अयोध्या विमानतळावर उतरलं। राम मंदिराच्या भव्य अभिषेक सोहळ्यापूर्वी अयोध्या रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं। पुनर्विकास झालेल्या रेल्वे स्थानकाची खास दृश्य। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्रात दीपोत्सव करा, घराबाहेर भगवा ध्वज फडकवा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व संलग्न संघटनांना आदेश। राज्यातील प्रत्येक गावात 22 जानेवारीला उत्सव आणि भंडारा, भजन कीर्तन या कार्यक्रमांचं नियोजन।